तर मुलींना मिळणार 50,000 रुपये स्कॉलरशिप। तर यामध्ये तुम्ही सुद्धा फॉर्म भरू शकता का? कारण तर प्रगती स्कॉलरशिप स्कीम आहे, ज्यामध्ये डिग्री आणि डिप्लोमावाले विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरू शकतात। तर संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर विद्यार्थ्यांना किती रुपये मिळते बघू शकतात। तर वर्षाला 50,000 रुपये एवढी स्कॉलरशिप विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये डीबीटी मार्फत ही जमा केली जाते। तर यामध्ये कोणकोणते विद्यार्थी इलिजिबल असणार आहे, महाराष्ट्रामध्ये किती जागा आहे तुम्ही बघू शकता यामध्ये डिग्री आणि डिप्लोमासाठी, आणि बाकी इलिजिबल डॉक्युमेंटेशन, लास्ट डेट, संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर ज्याही मुलींना 50,000 रुपये स्कॉलरशिप पाहिजे असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करा। तुम्हाला सुद्धा 50,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार। 2026-27 साठी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर AICTE मान्यताप्राप्त जेही विद्यार्थी टेक्निकल एज्युकेशन म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये अभ्यासक्रम घेत असेल, ज्यामध्ये डिप्लोमा असेल किंवा डिग्री असेल, तर यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेली असेल त्या मुलींना मेरिट बेस ही शिष्यवृत्ती देण्यात येत असते। आणि यामध्ये बघू शकता वर्षाला 50,000 रुपये डायरेक्टली मुलींच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते DBT मार्फत। ज्या अकाउंटला तुमचे आधार कार्ड लिंक आहे त्याच अकाउंटमध्ये तुमचे हे पैसे जमा केले जाणार। आणि ही योजना फक्त मुलींसाठी आहे आणि यामध्ये वार्षिक उत्पन्न फॅमिलीचे ॲन्युअल इन्कम हे 8 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे इलिजिबिलिटी बघू शकता, ही योजना फक्त मुलींसाठी आहे। आणि जे कॉलेज तुम्ही चूज केलेलं आहे इंजिनिअरिंगसाठी किंवा BTechसाठी, ते कॉलेज AICTE अप्रूव्ह असणं गरजेचं आहे। म्हणजे CET मार्फत जर तुम्ही ॲडमिशन घेतलेली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता। तर यासाठी फर्स्ट इयर आणि डायरेक्ट सेकंड इयर जे इंजिनिअरिंगला ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे तेच इलिजिबल असणार आहे। वार्षिक उत्पन्न फॅमिलीचे 8 लाखापेक्षा कमी, ही योजना मेरिट बेस असणार आहे आणि यामध्ये कोटा अंतर्गत आणि मेरिटनुसार निवड केली जाते। अशा प्रकारे जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता। डिप्लोम्यासाठी 624 विद्यार्थी, डिग्रीसाठी 553 विद्यार्थ्यांनी हे स्कॉलरशिप दिली जाते। तर यामध्ये स्कॉलरशिपची अमाऊंट 50,000 रुपये। ही जी रक्कम आहे तुम्हाला फीज, बुक्स आणि जेही तुमचं कॉम्प्युटर किंवा स्टेशनरी इक्विपमेंट आहे त्यासाठी ही म्हणजे स्वखर्चासाठी तुम्हाला ही स्कॉलरशिप देण्यात येत असते। तर यासाठी संपूर्ण जेवढे विद्यार्थी आहेत त्यांनी अप्लाय करा, कारण यामध्ये डॉक्युमेंटेशनसुद्धा जास्त नाही आहे। बघा, आधार कार्ड लागेल, आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो लागेल, तुम्हाला एक OTR जनरेट करावं लागेल NSP पोर्टलला। त्याचप्रमाणे ज्याही विद्यार्थी आहे त्यांचे स्वतःचे बँक अकाउंट लागणार आहे, पासबुक लागू शकते, वार्षिक उत्पन्नाचं प्रूफ तुम्हाला लागू शकते म्हणजे तहसीलदाराचे उत्पन्नाचा दाखला, त्याचप्रमाणे तुमच्या मागील वर्षाच्या मार्कशीटा, त्यानंतर ॲडमिशनचं प्रूफ, तुम्ही ज्या कॉलेजला ॲडमिशन घेतलेली आहे कॉलेजचे नाव आणि जे कॉलेज तुमचं AICTE अप्रूव्ह आहे का हे तर आपल्याला ॲटोमॅटिकली फॉर्म भरतानाच माहिती पडून जाणार। त्यानंतर डिग्री आणि डिप्लोमाबद्दलची माहिती, त्यानंतर कास्ट जर तुमची कास्ट असेल तर, आणि या व्यतिरिक्त जे डॉक्युमेंट्स लागतील ते आपण फॉर्म भरताना तुम्हाला सांगू। तर अशा प्रकारे तुम्हाला OTR जनरेट करावं लागेल स्टार्टिंगला। OTR जनरेट करूनच तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता। आणि यामध्ये थोडी स्टेप दिलेली आहे, त्याच अगोदर आपण तारखा बघून घेऊ की कोणत्या तारखेला फॉर्म सुरू होणार। तर फॉर्म तुमचे सुरू झालेले आहे 1 जून 2026 पासून, लास्ट डेट 31 ऑक्टोबर 2026। हा जो महिना चालू आहे हा ऑगस्ट चालू आहे, ऑगस्ट नंतर सप्टेंबर आहे आणि सप्टेंबर नंतर ऑक्टोबर आहे। 2 महिने बाकी आहे तुम्हाला फॉर्म भरण्याला, कारण की ॲडमिशन प्रोसेस खूप स्लो आहे किंवा लेट होत जाते, त्यामुळे ही प्रोसेससुद्धा लेटच होणार आहे थोडीशी, कारण की ॲडमिशन लेट होतात त्यामुळे। कारण इंजिनिअरिंगचे अजूनही 2-3 राऊंडच झालेले आहे, अजून एक 4था राऊंड बाकी आहे, त्यानंतर IL राऊंड आहे। अशा प्रकारे राऊंड होणार, त्यानंतरच संपूर्ण विद्यार्थी प्रवेश घेतील आणि त्यानंतर तर तुम्ही फॉर्म भरू शकता, ठीक आहे। त्यानंतर काही डिफेक्ट आला म्हणजे त्रुटी आली तर 15 नोव्हेंबरपर्यंत, इन्स्टिट्यूट व्हेरिफिकेशन 15 नोव्हेंबरपर्यंत, आणि त्यानंतर तुमचे डायरेक्टली जे मेन व्हेरिफिकेशन आहे 30 नोव्हेंबरपर्यंत, म्हणजे नोव्हेंबर महिन्यापर्यंत तुमचे जे व्हेरिफिकेशन आहे होऊन जाणार। आणि त्यानंतर तुम्ही जर यामध्ये इलिजिबल आणि संपूर्ण प्रोसेसमध्ये जर अप्रूव्ह झाले तुमचा फॉर्म, तर तुम्हाला ही स्कॉलरशिप तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार। त्यानंतर बघा, शॉर्टकटमध्ये आपण फॉर्म कसा भरावा याबद्दलची माहिती देणार आहे। NSP पोर्टलची साईट दिलेली आहे, यावरती OTR जनरेट करा, तुम्हाला OTRचा ID पासवर्ड मिळून जाणार। त्यानंतर लॉग इन करून तुम्हाला प्रगती स्कॉलरशिपचं ऑप्शन चूज करावं लागेल, त्यामध्ये फॉर्म भरावं लागेल, संपूर्ण माहिती भरावी लागेल, डॉक्युमेंट्स अपलोड करावं लागेल, फायनल सबमिट करावे लागेल आणि त्यानंतर तुमचं ते व्हेरिफिकेशन होणार आहे। आणि तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर जे डॉक्युमेंट्स आहेत तुमचे ऑफलाईनसुद्धा सबमिट करायचे आहेत, ठीक आहे। त्यानंतर ही स्कॉलरशिप कोणाला मिळणार नाही, मुलांना मिळणार नाही आहे स्कॉलरशिप, टेक्निकल कोर्सेस पाहिजे, नॉन टेक्निकलला मिळणार नाही। त्यानंतर इन्स्टिट्यूटनं व्हेरिफिकेशन करायला पाहिजे, AICTE अप्रूव्ह कॉलेज पाहिजे आहे, OTR जनरेट करणं गरजेचं आहे, मेरिट बेस स्कॉलरशिप असणार आहे, 8 लाखाच्या आत इन्कम, त्यानंतर चुकीची माहिती द्यायची नाही आणि आधार कार्डला बँक अकाउंट लिंक असणं हे सुद्धा गरजेचं आहे। तर अशा प्रकारे ही आहे स्कॉलरशिपचे नाव,
प्रगती स्कॉलरशिप यामध्ये इंजिनिअरिंगच्या ज्याही विद्यार्थी आहे त्या फॉर्म भरू शकतात। तर फक्त आणि फक्त मुलींनी यासाठी फॉर्म भरा, मुलं इलिजिबल नाही आहे। तर संपूर्ण मुलींनी प्रगती स्कॉलरशिपमध्ये फॉर्म भरा। काही अडचण असल्यास तुम्ही कमेंट्स करू शकता आणि संपूर्ण विद्यार्थ्यांना जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट्स करा फॉर्म फिलअप व्हिडिओ, तर व्हिडिओ तुम्हाला बनवून देण्यात येणार, त्याप्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता। तर प्रगती स्कॉलरशिप 2026-27 मध्ये 31 ऑक्टोबर 2026 लास्ट डेट आहे, त्या अगोदर तुम्हाला फॉर्म भरावा लागेल। संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।